या ठिकाणी उघड आहे की त्यांना नाकारलं जातंय, डावललं जातंय. संविधान वाचवण्याचा हा लढा आहे आणि संविधान वाचवण्याची ही शेवटची निवडणूक आहे. त्यासाठी प्रामाणिकपणे ते महाविकास आघाडी असेल, इंडिया आघाडी असेल याच्याकडे प्रस्ताव पाठवा लागले. आपल्या माहितीच तो सांगतो की 4 दिवसापूर्वी मी सुद्धा वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना त्याचसोबत या ठिकाणी जी काही 4 घटक पक्ष आहेत, काँग्रेस सुद्धा, या 4ही घटक पक्षांना आम्ही सुद्धा पत्र दिलंय की 1972 पासून इंडिया या ज्या काही पॅन्थर आहे याला न्याय मिळालेला नाही. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या दलित अत्याचाराची जाण जर कुणाला असेल तर ती पॅन्थरला आहे. आणि म्हणून आम्हाला सुद्धा या इंडिया आघाडीत घेतलं पाहिजे आणि संविधान वाचवण्याच्या लढ्यामध्ये सामील केलं पाहिजे असं आम्ही पत्र दिलंय. पण त्याचा कसलाही रिप्लाय नाही. मुळात दृष्टीहीन झालेलं या ठिकाणी भूमिका दिसते. नव्यांना संधी द्यायची नाही, चळवळीच्या 4थ्या पर्वाला संधी द्यायची नाही, हे कुठंतरी ठरलेलं दिसतंय. आणि कोणत्याही परिस्थितीत आम्हाला नाही भेटलं तरी चालतंय, पण यांना मिळालं नाही पाहिजे ही जी काही भूमिका आहे, वंचितांना जे मिळालं नाही पाहिजे, पॅन्थरला मिळालं नाही पाहिजे, ही भूमिका सुद्धा मनुवादी भूमिका आहे. आणि त्यातूनच बाळासाहेब आंबेडकर असतील, आम्ही असू, या ठिकाणी कोणालाच तिथं घेतलं जात नाही. म्हणून माझं असणारं या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे मागणी आहे. याच्या आधी सुद्धा मी अकोल्यातून भूमिका मांडली होती की आपण असणारं गेल्या निवडणुकीला 48 जागा लढून वंचितांना न्याय देण्याची जी भूमिका घेतली तीच भूमिका घेऊन या निवडणुकीत सुद्धा स्वबळावरती जर निवडणुका लढल्या आणि आमच्यासारख्या लढणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली तर खऱ्या अर्थाने आपला जो वंचितांना सत्ता देण्याचा अजेंडा आहे तो पुढं चालत राहील. किती निवडून येतील, सत्ता येईल का, याच्यापेक्षा स्वातंत्र्य अस्तित्वाचं हे जे काय आंदोलन उभा राहिलेलं आहे ते टिकवण्यात मात्र यश येईल आणि ते यशच असणारं येणाऱ्या काळात स्वाभिमान टिकवून ठेवील. अन्यथा इथं ससे होलपट होती, अपमान केला जातोय. याच्या आधी सुद्धा अकोल्याला काँग्रेस साधी 1 जागा सोडू शकली नाही. कायम बाळासाहेब आंबेडकरांना पाडण्यासाठी हिदायत पटेल नावाचा उमेदवार तयार ठेवलेला असतो. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात सुद्धा मला वाटत नाही की काँग्रेस बहुजन आणि वंचितांना या ठिकाणी न्याय देईल. त्यांनी जर ते स्वतःही संपवायला तयार आहेत आणि आम्हालाही संपवायला तयार आहेत, त्याच्यामुळे आपण आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलेलंच बरं राहील असं असणारं मला या ठिकाणी वाटतंय. आमची सुद्धा भूमिका निवडणूक लढण्याची, इंडिया आघाडीत जाण्याची, पण ते जर घेत नसतील तर आम्ही पोटनिवडणूक पिंपरी चिंचवडची लढून बसलेलो आहेत. लोकशाहीमध्ये निवडणुका लढणं हा असणारा अधिकार आहे, तो सुद्धा आम्ही बजावल्याशिवाय राहणार नाही. परीक्षा आम्ही समजू शकतो, पण तलाठीच्या या परीक्षेसंदर्भात या आधी सुद्धा आरोग्य विभागाच्या अनेक परीक्षा झाल्या. तर सगळ्या परीक्षामध्ये कुठं पेपर फुटी असेल, कुठे 200 मार्काला 214 मार्क देण्याचा प्रकार असेल, तर अचानकपणे हे प्रकार कसं काय घडायला लागलेत यामध्ये आम्हाला संशय आहे की जाणीवपूर्वक पेपर फुटी, परीक्षा घोटाळा, मार्क घोटाळा करायचा आणि भरतीच नाकारायची असं एकंदरीत चित्र दिसतंय. आणि याच्या पाठीमागं आरक्षणाचा वाद आहे का हा सुद्धा आता वास यायला लागलेला आहे की आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भरत्या व्यवस्थित करू नका, त्या रखडत ठेवा, भिजत गोंगडं ठेवा, कोर्टात ठेवा, वादग्रस्त ठेवा. असाच प्रकार गेल्या अनेक वर्षापासून या महाराष्ट्रात सुरू आहे. मला शंका निर्माण झाली आहे की आरक्षण मिळाल्यावरतीच भरत्या पारदर्शक होणार आहेत का, तोपर्यंत भरती रेंगाळत ठेवण्यासाठी हे षड्यंत्र दिसतंय असा आमचा थेट आरोप आहे. यामध्ये बेरोजगारांचं, सर्व बहुजन बेरोजगारांचं मोठं नुकसान होत आहे. संबंधितावरती कारवाई झाली पाहिजे, त्यांना अटक झाली पाहिजे. यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेना आंदोलन छेडणार आहे. भूमिकेवरती आम्ही बोलू शकत नाहीत, पण आमची भूमिका ठाम आहे की जोपर्यंत ओबीसींच्या मंचावरती RSS प्रणित भाजपचे लोक बसलेले तोपर्यंत आम्ही त्या मंचावरती जाणार नाहीत. प्रकाश शेंडगेंनी भाजप सोडली का? गोपीचंद पडळकरनी भाजपच्या आमदारकीचा राजीनामा दिलाय का? छगन भुजबळांनी भाजपच्या सत्तेतून बाहेर पडलेत का? त्यामुळे महाराष्ट्र पेटवण्याचं षड्यंत्र करणाऱ्या RSSच्या मंचावरती ऑल इंडिया पॅन्थर सेना कधीही जाणार नाही. राहिला ओबीसीचा विषय, तर ओबीसींसाठी
ऑल इंडिया पॅन्थर सेना त्यांचं आरक्षण वाचवण्यासाठी स्वातंत्र्य लेवल खाली आंदोलन छेडणार आहे. एवढंच नाही, गरीब आणि शोषित मराठ्यांसाठी सुद्धा स्वातंत्र्य आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी लढणार आहोत. आणि एससी एसटीचं आंदोलन सुद्धा अबाधित राहण्यासाठी आरक्षण बचावच्या नावाखाली आम्ही या ठिकाणी परिषदा सुद्धा घेणार आहेत. पण भाजपचे लोक जोपर्यंत ओबीसीच्या मंचावरती आहेत तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. कारण भाजपचं षडयंत्र महाराष्ट्रात दंगली करण्याचं आहे आणि त्याला खतपाणी घालण्याचं काम कदापि आम्ही होऊ देणार नाही. उघड झालेला आहे. प्रस्थापित मराठ्यांची आणि घराणेशाहीच्या मराठ्यांची सत्ता उद्ध्वस्त करण्यासाठी एक शोषित गरीब मराठा रस्त्यावरती उतरलेला आहे. आणि हे आंदोलन जर पेटलं तर आमची सत्ता राहणार नाही ही भीती प्रस्थापित मराठ्यांना बसलेली आहे. त्यामुळे अजित पवारांची जी भूमिका आहे ती धक्कादायक आहे. आणि अजित पवार हे फॅक्टर अतिशय या ठिकाणी भयानक फॅक्टर आहे. मला चिंता वाटायला लागली गरीब मराठ्यांची की अजित पवारांच्याच काळात मावळला शेतकऱ्यांवरती जो गोळीबार झाला त्याच्यात 4 शेतकरी त्या ठिकाणी शहीद झाले. अजित पवारांची धमकी मुंबईमध्ये गरीब मराठ्यांवरती गोळीबार होणार आहे का अशी सुद्धा मला शंका निर्माण व्हायला लागली. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट गांभीर्याने घ्यावं आणि गृह विभागाने तात्काळ सतर्क होऊन गरीब मराठ्यांवरती मोठा काही हल्ला होणार नाही याची सुद्धा दक्षता घ्यावी. असं झाल्यास राज्यभर वातावरण कायदा व सुव्यवस्था आणि मोठ्या दंगली झाल्याशिवाय राहणार नाही. खरं तर असं उद्रेकी आंदोलन होत असताना सत्तेत बसलेल्या उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे, विश्वासार्हतेची भूमिका घेतली पाहिजे, आंदोलन मिटवण्याची भूमिका घेतली पाहिजे. परंतु या ठिकाणी थेट धमकी देणं म्हणजेच आंदोलकांना उचकवणं आणि उचकून काही मोठा हल्ला आंदोलकावरती करून महाराष्ट्रात दूषित वातावरण करणं. खरं तर आता अजित पवार हे भाजप आणि आरएसएसच्या जवळ गेलेले आहेत आणि आरएसएसचा स्वभाव हा दंगलीचा राहिलेला आहे. जो जास्त दंगली करतो त्याला मोठं पद दिलं जातं. हा यूपीचा फॅक्टर आहे. त्या ठिकाणी योगी आदित्यनाथांनी दंगली केल्या म्हणून तिथं मुख्यमंत्री पद मिळालं. आता महाराष्ट्रात जो मोठा दंगली करल त्याला मुख्यमंत्री पद मिळणार आहे का आणि म्हणूनच हे भडकाऊ स्टेटमेंट सुरू आहेत का अशी सुद्धा शंका आम्हाला निर्माण झालेली आहे. पण कदापि या ठिकाणी गरिबांवरती गोळीबार आणि हल्ला सरकारने करू नये अशी ऑल इंडिया पॅन्थर सेनेची भूमिका आहे.